प्रेमाने बोला. धन निरंकार जी. भगवंताने आपल्याला विचार करण्याची बुद्धी तर दिलेली आहे, पण आपण कोणत्या गोष्टीचा विचार करतोय हे तितकंच महत्वाचं आहे, नाही का? बघा, आपण विचार करतोय की आज एवढा पैसा कमवला, उद्या किती कमवता येईल, आज एवढा फायदा झाला, उद्या किती फायदा होईल. पण कोण ह्या गोष्टीचा विचार करत नाही की तुकाराम महाराजांनी काय सांगितलं असेल की 15 दिवसा माझी मज झाला साक्षात्कार, विठू पाहिला मी निर्गुण निरंकार. मग कुठला विठू पाहिला म्हणले? मग मला पण तो विठ्ठल, तो पांडुरंग पाहता येईल का, जो निर्गुण निरंकार आहे असं त्याचं वर्णन संतांनी सांगितलं आहे. आपण त्या गोष्टीचा विचार करत नाही. आपण त्या गोष्टीचा विचार करत नाही की ज्ञानेश्वर माऊली म्हणली की आजी सोनियाचा दिनवर्ष अमृताचा घनु हरी पाहिला रे हरी पाहिला. मग ज्ञानेश्वर माऊलीनं हा हरी पाहिला, तर मला का येत नाही पाहता? ह्या गोष्टीचा विचार आम्ही नाही करत. कबीरजी एके ठिकाणी म्हणतात कि बैठा पंडित पडे पुराण, बिन देखे का करे बखान, तू कहे कागज की लेखी, मैं कहूं आखन की देखी. मग काय असं बघितलं कबीरजींनी की ते बघितलेलं सांगतायत? आपण ह्या गोष्टीचा विचार नाही करत. रामदास स्वामी एके ठिकाणी म्हणतात, नाना देवांच्या नाना प्रतिमा लोक पूजिती धरुणी प्रेमा, ज्यांच्या प्रतिमा तो परमात्मा कैसा आहे ते आधी ओळखले पाहिजे. मग आपण ओळखलाय का तो परमात्मा? आपण विचार तर करतोय, नुसते फुकटचे. बघा, एक दासीला उदाहरण आठवते. एक मुंबईचा जावई खेडेगावामध्ये सासरवाडीला आला. आता तिथं सासऱ्याच्यात एक म्हैस असती जिची शिंग गोल गोल असतात. आता ती गोल शिंग बघून जावयाच्या मनात एकच विचार, या शिंगात जर मुंडकं घातलं तर निघल का? आता हा विचार तो भरपूर दिवस करत असतो. दिवाळी संपते, हा वापस निघूनही जातो. पुढच्या वर्षी अजून दिवाळीला येतो, पुढच्या वर्षी अजून तोच विचार डोक्यात असतो. असं करता करता 2-4 वर्ष निघून जातात. एक वर्ष आल्यावर म्हणतो की डोकं घालूनच बघूया निघतंय का नाही म्हणून. धट मन करून तो त्या शिंगामध्ये मुंडकं घालतो. आता शिंगात मुंडकं घातलं की म्हैस उधळती, म्हशीचं दाव तुटतं आणि म्हैस अशी पळायला लागते. त्या जावायची काय अवस्था असेल, आता आपण विचार करायचा. गावातली मंडळी बघत असते, म्हणतात अहो अमक्याचा जावई आहे, धरा धरा लवकर. 10-15 लोक जमा होतात आणि त्या म्हशीला पकडतात. त्या म्हशीला पकडून आपदून आपदून ह्याचं डोकं त्या शिंगातून बाहेर काढतात आणि त्याला म्हणतात की अहो पाहुणं, जरा तरी विचार करायचा की ह्या शिंगात डोकं घालण्याच्या आधी. जावाई म्हणतो, अहो 4-5 वर्ष झालं विचार तर करत होतो. माणसाला देवानं विचार करण्या इतपत बुद्धी तर दिलेली आहे, पण विचार कोणत्या गोष्टीचा करावा, याही गोष्टीचा थोडा तरी विचार माणसानं करावाच की. आपण ह्या धर्तीवर जन्माला कशासाठी आलो, मला भगवंतानं मानव शरीर का दिलं, याचा विचार कुठेतरी केला पाहिजे. आणि शेवटी स्वभाव आणि विचार चांगलेच ठेवा, का तर डीपी आणि स्टेटस तर सगळेच चांगले ठेवत असतात हो. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. धन्य निरंकार जी.